नमस्कार. श्रीकला आणि पोपटरावचा काळा चेहरा समोर येताच व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो. व्यंकू महाराज पोपटरावच्या अंगावर धावत जातात. तेव्हा सगळे गावकरी व्यंकू महाराजांना पकडून ठेवतात आणि म्हणतात, व्यंकू महाराज स्वतःला सावरा. असं काहीही करू नका ज्यामुळे तुम्ही अडचणीत याल. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज शांत व्हा. शांत व्हा व्यंकू महाराज, शांत व्हा. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, कसा शांत होऊ? अगं, या राक्षसाने माझ्या मुलाचा जीव घेतला आणि तो राक्षस माझ्या समोर उभा असताना सुद्धा मी त्याला काहीच करायचं नाही. या माणसाला काहीच कसं वाटलं नाही. सुडापायी त्याने एका मुलाचा जीव घेतला. कायमचं त्याला या जगातून पाठवून दिलं. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, व्यंकट दिग्रसकर गप्प बस. उगाच आमच्यावरती काही आरोप करू नकोस. आणि ते रत्ना जे काही बडबडते ना, ते सर्व ग्लानीमध्ये बडबडते. तेव्हा लगेच इंदू बोलते, श्रीकला, स्वतःचं सत्य बाहेर आलंय तरी सुद्धा ज्या पद्धतीने वागतेस ना, ती पद्धत बंद करा. श्रीकला, मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, तुला माझं वागणं पटो किंवा न पटो, मला काही एक फरक पडत नाही. पण एकच गोष्ट सांगेन, माझ्या वाटेला जाऊ नकोस इंदू, नाहीतर महागात पडेल. तेव्हा लगेच इंदू बोलते, तुझ्या वाटेला जायची गरजच नाहीये. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तू स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केला नाहीस ना, तर तुझी अवस्था काय करेल ना, ती तुला माहिती नाही. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, जे मी केलंच नाही ते मी कबूल का करू? आणि या रत्नावरती जर का तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर तुमची इच्छा. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, पण तुम्हाला तर गजाआड जावंच लागेल. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, हे बघा, तुमच्याजवळ कोणताही ठोस पुरावा नाहीये. ती रत्ना शुद्धीत असताना तिला हे सर्व विचारा ना. तेवढ्यात मात्र इंदू रत्नाला घेऊन आलेली असते आणि ती रत्नाला बोलते, रत्ना मॅडम, एकच सांगेल, जर का तुम्ही आता माझ्या बाजूनी साक्ष दिली तर कदाचित मी तुम्हाला शिक्षा होण्यापासून तरी वाचवेन. हे बघा, जर का तुम्हाला माफीचा साक्षीदार बनायचा असेल तर एवढ्यावरती इथे श्रीकला आणि पोपटरावने जे काही केलं ते सर्व तुम्ही सांगा. तेव्हा मात्र रत्ना बोलते, इन्स्पेक्टर साहेब, या श्रीकलाने आणि पोपटरावनेच गोपाळचा जीव घेतला. हे ऐकल्यानंतर श्रीकला रत्नाच्या अंगावर धावत जात असते. तिचा गळा आवळत असते. त्यावेळेला इंदू श्रीकलाला जोरात ढकलून देत म्हणते, तुझी नाटकं बंद कर. काय आहे ना, आता तुला कोणीही इथे साथ देणार नाही आणि श्रीकला, तुझा खेळ समाप्त झालाय. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, इंद्रायणी, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस. आणि जर का तसा प्रयत्न करत असशील तर मात्र मी तुला सोडणार नाही. इंद्रायणी, आता मात्र गप्प बस. तेव्हा मात्र इंदू बोलते, पुरे, मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही. तेव्हा मात्र शकुंतलाबाई, मोठ्या बाई इंदूला बोलतात, इंदू, या मुलीला आता सोडू नकोस. या मुलीला जर का आता सोडलंस ना तर मात्र सगळ्याच गोष्टी हाताबाहेर जातील. शेवटी इंदू मोठ्याने बोलते, इन्स्पेक्टर साहेब, या मुलीला आणि तिच्या या कारस्थानी बापाला अरेस्ट करा आणि यांना अशी काही शिक्षा करा ना की बस, आज कुठे आमच्या गोपाळच्या आत्म्याला शांती लागेल. तेव्हा मात्र मोठ्याने व्यंकू महाराज म्हणतात, काय नी काय, ह्या पोपटरावला तर मी सोडणारच नाही. अगं इंदू, याला तू जेलमध्ये काय पाठवतेस? इंदू, अगं याला आपण फासावरतीच लटकवूया. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज, तुम्ही हे बोलताय? व्यंकू महाराज, तुमच्याकडून मला ही अपेक्षा नाही. तुम्हीच म्हणता ना, जर का तो माणूस त्या पायरीवर उतरत असेल आणि आपण सुद्धा त्या पायरीवरती उतरलो तर आपल्यात आणि त्याच्यात फरक काय राहिला? मग व्यंकू महाराज, तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, कारण मी माझ्या पोटचा गोळा कायमचा गमावलाय आणि कोणापायी? या पोपटराव आणि या श्रीकलापायी. या श्रीकलावरती मी विश्वास ठेवलेला आणि माझ्या पोटच्या गोळ्याचा हात त्याच्या हातात दिलेला. पण तिने काय केलं? तिने तर आमचा विश्वासघात केला आणि या मुलीला तर मी माफ करणारच नाही.
तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते, हे बघा मी काहीच केलेलं नाही. त्या गोपाला मध्ये मध्ये यायची गरजच काय होती? तो मध्ये मध्ये तडमडला, आम्ही तर काहीच केलं नव्हतं. त्याने जर का माझ्या कोणत्याही गोष्टीची पडताळणी केली नसती आणि तो शांत बसला असता तर कदाचित कदाचित मला हे सर्व करावं लागलंच नसतं. कदाचित मी त्याचा जीवच घेतला नसता. हे ऐकून मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात, लाज नाही वाटत? अगं स्वतः जे पाप केलंस त्याचा तरी विचार कर. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, मला या गोष्टीचा विचार करायचाच नाही. तेवढ्यात मात्र मोठ्यानी पोलीस बोलतात, चला तुमची वेळ झाली, आता तुम्हाला दाखवतो एकेकाला दणका. तेव्हा मात्र पोपटराव बोलतात, ए इन्स्पेक्टर, उगाच माझ्या नादी लागू नकोस. मी कोण आहे तुला माहिती तरी आहे का? पोपटराव लांडगे पाटील आहे मी. माझ्या वाटेला जर का जायचा प्रयत्न करत असशील ना तर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेशील. तेव्हा लगेच इंदू बोलते, पोपटराव, अरे एवढं सगळं कारस्थान तुझं उघड झालं तरी सुद्धा तुझी मस्ती काही जात नाही. पोपटराव स्वतःला सावर, उगाचच नको तिथे शहाणपणा करू नकोस. आणखीन एकच सांगेन पोपटराव, आत्ताच्या आत्ता पोलिसांना सरेंडर हो, कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब पोपटराव आणि श्रीकलाच्या हातात बेड्या ठोकतात आणि त्यांना फरफटत जेलमध्ये घेऊन जातात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, गावकरी व्यंकू महाराज, इंदू, मोठ्या बाई यांना सर्वांना बोलतात, हे बघा जे झालं ते झालं. गोपाळ आपल्यातून निघून गेलाय, तोही कायमचा. आपण त्याला न्याय तर मिळवून दिला पण आपण त्याला परत आणू शकत नाही. त्यामुळे व्यंकू महाराज स्वतःला सावरा आणि आता ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा विचार करू नका. मी एकच सांगेन व्यंकू महाराज, तुम्ही फक्त आता स्वतःचा विचार करा आणि प्लीज ज्या गोष्टी झाल्या त्या विसरून जा. तेव्हा व्यंकू महाराज बोलतात, बोलणं सोपं आहे, तुम्ही सगळं बोलताय ते मला कळतंय, आमच्या काळजीपोटीच बोलताय. गोपाळ गेल्याचं दुःख आम्हाला जरी असलं तरी सुद्धा सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा आहे, याची आम्हाला जाणीव आहे. तेव्हा लगेच महाले मास्तर बोलतात, व्यंकू महाराज, अहो ही लहान मुलं मोठी होताना आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेत. अहो किती माया होती त्यांना. त्यातूनच आपला गोपाळ असा अचानक निघून जातो, तोही कायमचा. म्हटल्यावरती मनाला तर लागणारच ना. व्यंकू महाराज स्वतःला सावरा, बाकी कोणत्याही गोष्टीचा विचारच करू नका. तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच रडायला लागतात. तेव्हा मात्र इंदू बोलते, व्यंकू महाराज रडायचे दिवस संपलेत आपले. त्यावेळेला लगेच सगळे गावकरी म्हणतात, आता मात्र तुम्हाला देवळात राहायची गरजच नाही. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, असं का बोलताय, म्हणजे आता आम्ही राहायचं तरी कुठे? तेव्हा लगेच सगळे गावकरी बोलतात, अहो व्यंकू महाराज, तुम्हाला इथे राहायची गरजच नाही. तुम्हाला कळतंय का तुम्ही इथे कशाला राहताय? तुम्ही फक्त आता माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो तो पोपटराव आणि ती श्रीकला गेली ना कायमची गजाड, म्हटल्यावरती दिग्रजकरांच्या घरात तुम्ही तर प्रवेश करूच शकता ना. तेव्हा मात्र इंदू बोलते, हो ही तर गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. चला आता आपण आपल्या घरी जाऊया. आणि लगेच इंदू तिच्या माणसांना घेऊन दिग्रजकरांच्या घरात येते. तेव्हा मात्र मोठ्या बाई इंदू जवळ जातात आणि इंदूच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतात, इंदू, हे जे काही आज सुख आम्ही अनुभवतोय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं इंदू या घरात आम्ही कधी परत येऊ म्हणून. तेव्हा लगेच इंदू बोलते, मी माझ्या कुटुंबाची अशी फरफट बघू शकत नाही. मी माझ्या कुटुंबाला असा त्रास होताना बघू शकत नाही. खरं सांगू का, माझं कुटुंब असं देवळात राहायचं याचं तर मला वाईट वाटायचंच. पण व्यंकू महाराज तुमच्या डोळ्यातलं पाणी बघितलं की मात्र मला खचायला व्हायचं. आणि तेव्हाच मी ठरवलं की नाही, आता मला शांत बसून चालणार नाही. मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे.
आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करायचा होता, म्हणूनच हे सगळं मी केलं. पण हे सगळं मी एकटीने नाही केलं, तर या सर्व गोष्टींमध्ये मला दाजींनी आणि मोठ्या बाईंनी खूपच मदत केली. मुळात हा सर्व प्लॅन मोठ्या बाईंचाच होता. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, हे तुझं म्हणणं आहे इंदू. स्वतःचं कौतुक झालेलं तुला कधीच पाहवत नाही का? इंदू प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा लगेच इंदू बोलते, मोठ्या बाई, अहो त्यात कसलं आलंय कौतुक? जे खरं आहे ते मी सांगितलं. मोठ्या बाई, खरं तर हे तुमच्यामुळे शक्य झालं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्या रत्नाला आपल्या बाजूने करायचं, तिलाच अर्क पाजून तिच्याजवळून सत्य काढून घ्यायचं, हे तुम्हीच तर सांगितलं होतं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, हे माझं कर्तव्य होतं इंदू. मी सुद्धा माझ्या कुटुंबाला असं हालात बघू शकत नाही. आणि इंदू, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही मी व्यंकट भाऊजींच्या विरोधात असले तरी सुद्धा मी माझ्या घरच्यांचं वाईट कधीच चिंतणार नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, वहिनी, आज तुम्ही दाखवून दिलं. दादा गेल्यानंतर जर का या घराला कुणी आधार दिला असेल तर त्या तुम्ही आहात वहिनी. तुम्ही आहात म्हणून तर मी अगदी निर्धास्त असतो. वहिनी, तुमचं बोलणं टोमण्यासारखं असतं, पण त्यात तथ्य मात्र असतं. त्यात घराचं भलंच असतं, हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, बस झाला आता. व्यंकट भाऊजी, माझं कौतुक करू नका. कौतुक जर का करायचंच असेल तर इंदूचंच करा. या प्रत्येक गोष्टींमध्ये तिनेच सहकार्य केलंय. खरं सांगायचं तर प्रत्येक गोष्टींपर्यंत पोहोचलोय ना, ते फक्त आणि फक्त इंदूमुळे. त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात, आता सगळं जाऊ देत. तेव्हा लगेच शकुंतलाबाई आणि व्यंकू महाराज इंदू जवळ येतात आणि इंदूला म्हणतात, इंदू, खरंच आज आमच्या गोपाळला न्याय मिळाला तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. इंदू, तुझे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. तेव्हा लगेच इंदू बोलते, वाह, उपकाराची भाषा करून मला कायमचं दूर केलत ना. म्हणजे कितीही काही झालं तरी मी परकी आणि ती श्रीकला मात्र तुमची होती. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, इंदू, अगं काय बोलतेस तू? इंदू, आम्ही तुला कधीच परक समजलं नाही. तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात, नाही, ती बरोबर बोलतीये. जेव्हा आपण तिच्या बाजूने राहायला पाहिजे होतं तेव्हा मात्र आपण त्या श्रीकलाची बाजू घेत राहिलो. तेव्हा जर का आपण इंदूची साथ दिली असती तर आज इंदूला परक वाटलंच नसतं. तेव्हा इंदू बोलते, तसं नाही काकी, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, माफ कर, आम्हाला कळतंय. आम्ही फक्त तुझं कन्यादान केलं, पण बाकी गोष्टीत मात्र तुझा विचार केला नाही. श्रीकला आमच्या गोपाळची बायको म्हणून तिला आम्ही आमची सून मानलं, पण तुला सुद्धा आम्ही मुलगी मानलं होतं हे मात्र पूर्णपणे विसरलो. तेव्हा इंदू बोलते, झालेल्या गेलेल्या गोष्टी कशाला काढताय? आणि तसंही आज आनंदाचा दिवस आहे आणि त्या आनंदाच्या क्षणामध्ये मला या गोष्टींमध्ये अजिबात रस नाही. आता या सर्व गोष्टी विसरा. तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंदू अगदी योग्य बोलतेय. मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही आणि प्लीज आता या सर्व गोष्टी थांबवा. तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात. त्या म्हणतात, इंदू, अगं ज्या गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे ते कौतुक केलंच पाहिजे. इंदू, तू असं कसं काय बोलतेस? तेव्हा लगेच इंदू बोलते, जाऊ देत ना, आता सोडा. मला कोणत्याच गोष्टीचं कौतुक ऐकायचंच नाही आणि आता या गोष्टींचा मला विचारच करायचा नाही. प्लीज या सर्व गोष्टी थांबवा. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, आनंदाने आता या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करूया. गोपाळ तर आपल्या आयुष्यातून कायमचा निघून गेलाय म्हटल्यावरती या गोष्टींचा विचार करायची गरज नाही. आपल्याला कितीही वाटत असलं तरी गोपाळ काही परत येणार नाही. त्यामुळे आता या सर्व गोष्टी विसरलात तर बरं होईल. तेवढ्यात अधोक्षच इंदू जवळ येतो आणि इंदूला बोलतो, इंदू, खरंच थँक्यू. म्हणजे या घराला जपणं खरं तर माझं काम आहे. माझ्या घरातल्या माणसांना कसलाही त्रास नाही झाला पाहिजे, हे खरं तर माझं कर्तव्य आहे. पण ते कर्तव्य तू पार पाडलंस. तू या घरची सून नाही तर या घरचा मुलगा म्हणून विचार केलास. तेव्हा लगेच इंदू बोलते, का अधोक्षज, ह्या घरची माणसं माझी नाहीत का? अधोक्षज, मी असा कधीच विचार करणार नाही. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, तसं नाही.
खरंच मला तुझं कौतुक वाटतं. तेव्हा मात्र इंदूला खूपच बरं वाटलेलं असतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर इंदू आता दिग्रसकर कुटुंबावर कोणतंही संकट येऊ देणार नाही का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.